पाकिस्तानी क्रिकेट संघ सध्या पूर्णपणे ढेपाळलेला दिसतोय। ज्या स्पर्धेत उतरतोय तिथे मार खाणं हे त्याचं नित्याचंच झालंय। चॅम्पियन ट्रॉफीत अवघ्या 4 दिवसात बाहेर फेकला गेलेल्या पाकिस्तानने आता T20 मालिकेतही लाजिरवाणी कामगिरी सुरूच ठेवली आहे। न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेतही त्यांची जोरदार धुलाई सुरू असून गेल्या महिनाभरात त्यांनी किती सामने खेळले पण एकही सामना ते जिंकू शकले नाहीयेत। या अपयशामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डवर टीका वाढली आहे आणि दबावात येऊन त्यांनी मोहम्मद रिजवान आणि बाबर आझम यांना थेट संघाबाहेरच केलंय। बाबर सध्या बॅटिंगचा सराव करताना दिसतोय, पण रिजवान मात्र मैदानात न खेळता वादग्रस्त विधानं करून नवा गोंधळ निर्माण करतोय। संघाबाहेर केल्यामुळे संतप्त झालेल्या रिजवाननं नुकतंच एक वक्तव्य केलंय, ज्याने पाकिस्तानमध्येच त्याच्यावर टीकेची झोड उठलीये। तो म्हणाला, पाकिस्तान संघात हिंदू खेळू शकत नाहीत कारण माझा धर्म मला तसं करण्याची परवानगी देत नाही। हे ऐकून पाकिस्तानातीलच चाहते संतापलेत। आधीच खराब इंग्रजीमुळे सातत्याने ट्रोल होणाऱ्या रिजवाननं आता धार्मिक भेदभावाचं वादळ उठवलंय। चाहत्यांनी त्याला कडाडून सुनावलंय, तर अनेक माजी खेळाडूंनीही यावर नाराजी व्यक्त केली आहे। पाकिस्तान संघ आधीच खराब कामगिरीमुळे अडचणीत आहे। आता या नव्याने उद्भवलेला वाद पीसीबी साठी डोकेदुखी ठरू शकतो। काही चाहते म्हणतात की रिजवानला कायमच संघाबाहेर करायला हवं। आधी मैदानावरून बाहेर फेकला गेला आणि आता त्याच्या वागण्यामुळे त्याच्या करिअरला धोका निर्माण होऊ शकतो।